कॅरिकेचरला अर्कचित्र असं आहे होय. आणि हे अनेक मुलांचं मिळून एक अर्कचित्र असणार आहे. चिंटू करताना आपण काय पाळायचं असं काय ठरवलं होतं का तुम्ही की हे पाळलं पाहिजे? 1991 साली जे आम्ही चिंटू केलेले आहेत ते आजही मुलं आवडीने वाचतात. सर्वात जास्त वापरलेली फाटलेली पुस्तकं कुठली असतील तर ती चिंटूची आहेत. आणि तुम्ही जसं म्हणालात की दिवाळी अंकामध्ये काही फार प्रतिसाद मिळाला नाही, बरोबर. असं कधी लक्षात यायला लागलं की याला रिस्पॉन्स मिळायला लागला आणि लोकांना आवडायला लागलं? आणि मग अर्ध्या तासांनी त्यांनी बोलावलं आणि ते म्हणाले की तो एक चिंटू छापायला पाठवलाय, उद्याच्या अंकात येईल, पुढचं चालू करा. मला आवर्जून आठवतं ते चिंटूचं, म्हणजे मी परवा पण तुम्हाला बोललो पुलं केलं तेव्हाचं, बरोबर. ते इतकं लागलं ना मला की काही नव्हतं. ते त्या याच्यामुळे थोडंसं काहीतरी गडबड झाली असेल, बरं. आय डोंट नो. पण मी चिंटू थांबवतोय असं सांगितलं. मग चिंटूला बरं वाटलं का पुन्हा घर वापसी झाल्यावर? खूप म्हणजे आम्हाला सकाळ तुम्ही 1991 मध्ये सुरू केली स्ट्रीप, त्याचं मानधन काय ठरलं होतं? तर ते म्हणाले की मला नातवाची खूप आवड होती, आता मला माझा नातू मिळाला. नाही. नमस्कार, मी सौमित्र पोटे, मित्र म्हणेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्याकडे एक विशेष अतिथी आलेले आहेत. त्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला आहे, मी फार वेळ घेत नाही. आपल्यासोबत आहेत चित्रकार, व्यंगचित्रकार आणि चिंटूकार चारुहास पंडित. मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो चारुहासजी. नमस्कार. चारुहास पंडित आणि प्रभाकर वाडेकर ही दोन नावं, ही जोडगोळी महाराष्ट्राला नवीन नाही. खूप वर्ष त्यांनी आपलं रंजन केलं आणि अख्खे एक व्यक्तिमत्व किंवा कॅरेक्टर काय म्हणतो त्याला, ते महाराष्ट्राला दिलं, ते म्हणजे चिंटू. तर असं हे चिंटूकार आपल्यासोबत आहेत. मला खात्री आहे की हा एपिसोड बघून निश्चित तुम्ही नॉस्टॅल्जियामध्ये जाणार आहात, कारण अनेक वर्ष चिंटूनी आपल्याला रमवलेलं आहे. चिंटूनी आपल्याला अनेक गोष्टी समजावून सांगितलेल्या आहेत. ज्या गोष्टी पालक करू शकत नव्हते त्या गोष्टी चिंटूने केलेल्या आहेत. ज्या गोष्टी लहान मुलं पालकांना सांगू शकत नव्हती त्या गोष्टी चिंटूने सांगितलेल्या आहेत. त्यामुळे तो आपल्या घरातलाच झाला. सो मला खात्री आहे की हा सगळा नॉस्टॅल्जिया आपण पुन्हा एकदा अनुभवणार आहात. तर तुमचं स्वागत. धन्यवाद. आणि आवर्जून तुम्ही मित्रमंडळमध्ये आला, त्याबद्दल आम्ही एक भेटवस्तू देतो. अर्क ऑइल्स तर्फे ही काही ऑइल्स आहेत. अरे वा, घरगुती वापराची आहेत आणि कोल्ड प्रेस्ड ऑइल आहे, त्यामुळे येस, आम्ही वापरतो. वा, हो का? बेस्ट आहे. चला, तर ती सप्रेम भेट. येस. आणि नेत्राज इन्स्टंट मील तर्फे ही इन्स्टंट मील्स आहेत. ही एका वाफेवर होता, त्याच्यावेळी काही प्रिझर्वेटिव्ह वगैरे नाही आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रीय पदार्थ आहेत. ते तुम्हाला आवडतील, तुम्ही जरूर वापरा. येस. नेत्रा आणि अर्क याचे प्रॉडक्ट्स तुम्हाला हवे असतील तर तुम्ही जरूर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, तिथे तुम्हाला संपूर्ण त्याची माहिती आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स मिळालेले असतील. शिवाय स्क्रीनवर पण आता तुम्ही पत्ते पाहिलेले असतीलच. तर सुरू करूया. चिंटू मनातनं गेला असं झालंच नाही आहे. तो भले जरी थांबून आता 12-15 वर्ष जरी झाली असली तरी चिंटू आहेच. तुमच्याशी बोलण्याचं कारण असं आहे की गेल्या काही एक 2-3 महिन्यांपासून माझ्या सोशल मीडियावर तुमचे रील्स यायला लागले. यापूर्वी येत नव्हते, पण तुम्ही मला माहितीच होता. आणि शिवाय मग ते रील्स यायला नंतर जेव्हा मी थोडीशी तुमची माहिती घेतली आणि काय चाललंय बघितलं ना, चिंटू टून मला दिसलं आणि आय वॉज सरप्राईज्ड की आहे चिंटू अजून, तो थोडा चालू आहे आणि रंजन करतो लोकांचं. तिथून पुन्हा गोष्टी ट्रिगर झाल्या की आत्ता चारुहासजींचं काय चाललंय, चिंटूचं काय चाललंय, हे सगळी चौकशी आपण करायला पाहिजे, म्हणून तुम्हाला बोलवलं. तर पहिला प्रश्न हाच विचारतो मी की आत्ता सध्या चिंटूचं काय चाललंय? हळूहळू तुम्ही त्याला दाखवताय, तो दिसतोय. यापूर्वी रोज भेटणारा चिंटू काही काळात खंड पडला. आत्ता सध्या काय सुरू झालंय? पुन्हा चिंटू दिसायला लागलाय? हो, पुन्हा म्हणजे चिंटू चालूच होता, पण त्याचं सातत्य कमी होतं. कारण मी माझ्या इतर व्यापात अडकलेलो होतो. पण आता ठरवलं, 1 जानेवारीपासून मी ठरवलं होतं की नाही, आता चिंटूवर लक्ष द्यायचं. आणि जसं आम्ही सुरुवात केली तसा खूप चांगला रिस्पॉन्स यायला लागला. चिंटू आता आम्ही सोशल मीडियावर तर आणतोच आहोत, ॲनिमेशन संदर्भात पण विचार करतो आहोत. पूर्वी केलेलीच आहेत ॲनिमेशन, पण आता अजून काही वेगळ्या स्वरूपात आणावं अशी, आणि त्याबरोबर चिंटूची प्रॉडक्ट्स पण आणणार आहोत. म्हणजे एकतर
मोठी झालेली जी पिढी आहे त्यांनाही त्यांच्या लहान मुलांना काहीतरी द्यायचं असतं बरोबर. आणि ते त्या प्रॉडक्ट्सच्या मध्ये. आणि दुसरं म्हणजे तो जो पूर्वीचा आनंद आहे हं. तो आनंदही अजून देत राहायला पाहिजे असं मला वाटत होतं आणि नियमित देत राहायला पाहिजे. तर असं सगळं चालू आहे चिंटूच्या माध्यमातून. जवळपास 1991 पासून तुम्ही चिंटूची सुरुवात झाली आणि बरोबर. 20-22 वर्ष ते सातत्यानं करत राहिले. 22 वर्ष सलग चालू होतं. चालू होतं. आणि आता तुम्ही म्हणालात की जानेवारीपासून मी पुन्हा ठरवलं की आपण सातत्यानं ते देत राहूया आणि रिस्पॉन्स खूप चांगला मिळाला. बरोबर. असं काय आहे चिंटूमध्ये की तो अजून लगेच कनेक्ट होतो? एकतर आम्ही जो विनोद वापरतो चिंटूमध्ये, आता मी जेव्हा आम्ही म्हणतोय, जरी मी आता सध्या एकटा असलो तरी प्रभाकर माझ्याबरोबर आहे अशाच भावनेने मी बोलत असतो. तर त्यामुळे नकळत माझं आम्ही येतच असतं. ठीक आहे. तर आम्ही जे आता हे करतो आहोत, एक तर चिंटूबरोबर एक काय म्हणतात, एक इनोसंट ह्युमर जोडलेला आहे. बरोबर. तर तो आत्ताच्या काळात हरवत चाललाय असं एक मला जाणवत होतं आणि ते पुन्हा आपल्याला आपल्या वाचकांना द्यायला पाहिजे. वाचकांबरोबर त्यांची पुढची जी पिढी आहे, कारण अनेक वाचक चिंटू वाचत मोठे झालेत, आता त्यांची मुलं ते जेव्हा चिंटू वाचायची तर त्या वयाची झाली आणि त्यांना वाटतं की आपण आपल्या मुलांनाही चिंटू दाखवावा, वाचायला द्यावा. तो पुस्तक रूपाने तर आहेच, पण या पद्धतीने आम्ही त्याच्याकडे त्या संपूर्ण याच्याकडे बघतो की ह्या पुढच्या पिढीला तो आनंद देत राहणार. आणि आधीची जी आहे, जी तुम्ही मगाशी म्हणाला की नॉस्टॅल्जिया, तर आत्तासुद्धा अचानक कोणाला चिंटू दिसला की त्याची प्रतिक्रिया येते की अरे मला माझं बालपण मिळालं, बालपण आठवलं, बालपण सापडलं. हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते चिंटूतनं द्यायचा बऱ्याचदा असं होतं ना सर की प्रत्येक विनोदाचा एक काळ असतो, प्रत्येक पिढीची एक विचारसरणी असते. आता जेव्हा पुन्हा चिंटू येतो आहे, चिंटू जेव्हा आला तेव्हा जी मुलं ज्या वयात होती त्यांना तो आवडला, पण आताची मुलं जर त्या वयात असतील, म्हणजे समजा चिंटू आला तेव्हा मी एक 13 वर्षाचा असेल किंवा 16 वर्षाचा, बरोबर, तर आता जी मुलं 16-17 वर्षाची आहेत त्यांच्या विनोदाचा एक हे वेगळाच आहे सूर. बरोबर. त्यांना आता स्टँडअप कॉमेडी आणि अलीकडे पलीकडे जे काय सध्या चर्चा चालली आहे ते विनोद खूप आपले वाटायला लागले. करेक्ट. अशा वेळेला तुम्हाला असं वाटतं का की चिंटू तरुण जाईल सगळं? नक्कीच वाटतं, कारण विनोदाचे वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे जरी स्टँडअप कॉमेडीतला थोडासा काय म्हणतात त्याला चावट किंवा जास्त बोचरा विनोद जरी त्यांना आवडत असला तरी पुलंचा विनोदही आवडतोच त्यांना. तर त्याच पद्धतीने चिंटू आवडतो, त्यांना आवडणार याची मला खात्री आहे. कारण चिंटूचं हे एक वेगळं भावविश्व आहे. बरोबर. स्टँडअप कॉमेडीमध्ये तुम्ही काही वेगवेगळे शब्द वापरू शकता, इथे ते येणार नाहीत, पण ते भावविश्वात सुद्धा डोकून बघायला प्रत्येक माणसाला आवडेल ह्याची मला खात्री आहे आणि आम्ही त्याला चिकटून राहणार. म्हणजे असं नाही. आणि याचं एक सांगतो की 1991 साली जे आम्ही चिंटू केलेले आहेत ते आजही मुलं आवडीने वाचतात. अरे वा. म्हणजे आत्ता कुठल्या शाळेत वगैरे जायचा प्रसंग आला, म्हणजे फक्त शहरातल्या नाही, अगदी गावातल्या शाळात सुद्धा, तर तिथल्या लायब्ररीनं आम्हाला सांगतात की सर्वात जास्त वापरलेली फाटलेली पुस्तकं कुठली असतील तर ती चिंटूची आहेत. कारण मुलांना ते भयंकर आवडतं आणि अशा पद्धतीचा विनोद त्यांच्या समोर नाही आहे. तर हा देतोय कारण हा सगळा त्यांच्या आयुष्यातला आहे. करेक्ट. म्हणजे जेव्हा आम्ही चिंटू केलेला आहे तर तेव्हा करतानाही आम्ही असं हे केलं होतं की प्रत्येक वेळा कालसापेक्षच करायचा असं नाही. बरं. तो एक जनरल विनोद असला पाहिजे जो कधीही वाचला तरी चालू शकेल. अर्थात त्यात काही हे असेल की समजा त्यावेळी आम्ही एखादी व्हिडिओ कॅसेटवर विनोद केला असेल, आता पेनड्राईव्ह असेल, पण विनोदाचा तो जो प्रकार आहे तो हे आहे, टेक्स्चर तेच ठेवायचं. म्हणजे चिंटू तसाच राहणार. कदाचित आसपासचं वातावरण बदलेल. तुम्ही आता बोलता बोललात की आम्ही जेव्हा चिंटू सुरू केला, आता तुम्ही जेव्हा चिंटू सुरू केला तिथंच जाऊ आपण. करेक्ट. तर जेव्हा चिंटू करायचं ठरलं ना, तर चिंटूचा जन्म कसा झाला मला जरा विस्तारानं सांगा ना.
त्याच्या आधी थोडंसं अलीकडे येतो. चालेल, चालेल. माझी स्वतःची ॲडव्हर्टायझिंग एजन्सी होती हम्म. आणि मला एक कॉपीरायटर हवा होता. बरं. आणि माझा एक मित्र आहे विजय ठोंबरे. त्यावेळी मी किर्लोस्कर स्त्रीम मनोहर त्याच्यासाठी काही चित्र वगैरे काढायचो फ्रीलान्स. बरं. तिथे मला तो भेटला होता. त्याला बोलताना म्हटलं, अरे मला एक कॉपीरायटर हवा आहे. तर त्यांनी माझी प्रभाकर वाडेकरशी ओळख करून दिली. बरं. तिथे त्याच्यात तुमचा काही परिचय नव्हता? त्याच्या आधी काही परिचय नव्हता. त्याचं नाव वगैरे ऐकलेलं होतं, कारण तो म्हणजे प्रभाकरची मी एक हे सांगतो की पुरुषोत्तम करंडकमध्ये लेखन, दिग्दर्शन, अभिनय अशी तिन्हीची पारितोषिक मिळालेले जे अगदी मोजके 3-4 हे आहेत, तर त्याच्यात प्रभाकर बरं. आणि त्यामुळे त्याचं नाव एक झालेलंच होतं. आणि तो एकतर माझं जे ऑफिस होतं तिथनं अगदी जवळ होता. त्यावेळी माझं घर आणि ऑफिस एकाच ठिकाणी. बरं. तर तो भेटायला आला. आम्ही काही जाहिराती केल्या वगैरे आणि जाहिराती झाल्यानंतर एक लक्षात आलं की आमचं ट्युनिंग चांगलं जमतंय. आणि दुसरं म्हणजे तो माझी ॲड एजन्सी होती आणि तो आधी तरुण भारतमध्ये आणि नंतर इंडियन एक्सप्रेसमध्ये ॲडव्हर्टायझिंग डिपार्टमेंटमध्येच ॲड रिप्रेझेंटेटिव्ह वगैरे अशा पद्धतीचं काम करत होता. त्यामुळे त्या कामासाठी सुद्धा तो मला भेटायला यायचा. तर त्यावेळी आम्ही मुख्य काम बाजूला राहायचं आणि कार्टून, कॉमिक्स किंवा विनोद ह्याच्यावर आमच्या गप्पा खूप चालायच्या. आणि मग त्यातनं असं झालं की अरे आपण काहीतरी करूया एकत्र. असं एक सुरुवात झाली. त्यावेळी मी सकाळमध्ये काही कार्टून कॉमिक्स केलेली, नॉट कार्टून स्ट्रिप, कॉमिक्स केली होती. नंतर आम्ही दोघांनी किशोर मासिकासाठी एक कॉमिक्स लिहिलं होतं. ते पण प्रकाशित झालं होतं. पण अजून थोडंसं अस्वस्थपणा होता की काहीतरी करावं. आणि त्यावेळी मी सकाळमध्ये कार्टून्स काढायचो. पुण्याची क्षितिज आणि चुकू नये असं काही अशा सदरांसाठी करायचो. तर त्यामुळे संपादकांशी विजय कोळेकर यांच्याशी संपर्क होता. आणि त्यावेळेस तेही म्हणत होते की अरे तू काहीतरी एक कॉमिक्स कर वगैरे अशा टाईपचं. ॲक्च्युली त्यांच्या डोक्यात बहुतेक त्यावेळेस कार्टून स्ट्रीप असं असावं, पण त्यांना तो कार्टून स्ट्रीप हा नक्की माहिती नव्हतं. त्यामुळे ते कॉमिक्स म्हणत होते. आणि मला कॉमिक्सच्या दृष्टीने मग मुलांसाठी काहीतरी पंचतंत्र वगैरे असं ते काही मला फार करायची इच्छा नव्हती. आणि आमचं गप्पा चालू असताना एक दिवस मी बसलो होतो माझ्या ऑफिसमध्ये काम, तो जाहिरात काहीतरी त्या कामासाठी आला होता. आणि निघताना मी त्याला म्हटलं, अरे प्रभाकर, माझ्या डोक्यात एक कॅरेक्टर आहे लहान मुलाचं, तर त्याचे आपण कार्टून स्ट्रिप करायचे का? असं मी केलं, कार्टून स्ट्रिप करायचे का? तो म्हणाला चल करू. आता हा प्रसंग नंतर पुढे यावी, पण बरोबर 20 वर्षांनी मी प्रभाकरला विचारलं की काय रे प्रभाकर, आपण कधी नेमकं हे केलं तुला आठवतंय का? तर तो प्रसंग त्यांनी जसाच्या तसा सांगितला. इतका तो का माहीत नाही, पण तो कोरला गेला होता. बट तर त्याच्यानंतर आमच्या गप्पा झाल्या आणि एक कॅरेक्टर करायचं ठरलं. आम्ही काही कार्टून स्ट्रिप्स तयार केल्या आणि म्हटलं की आपण सकाळला देऊयात. नाव ठरायचं होतं. हे थोडंसं विस्तृत होतं. ठीक आहे, असू दे. तर नाव ठरायचं होतं आणि जाऊ. दिवाळीची गडबड होती, त्यामुळे म्हटलं दिवाळीनंतर आपण भेटायला जाऊ. आणि दिवाळीच्या जस्ट आधी सकाळमधनं ते सहसंपादिका स्वाती राजे म्हणून आहे, तिचा मला फोन आला की अरे चारुवास जागा कमी पडते, मला काहीतरी पाहिजे तिथे टाकायला. आणि अगदी लास्ट मिनिट म्हटलं अरे माझ्याकडे, म्हटलं आत्ता काय करून देणार? मग लक्षात आलं अरे कार्टून स्ट्रीप आपण केल्या पण नाव नाही ठेवलेलं. म्हणून मग मी प्रभाकरला फोन केला. तो घरी नव्हता आणि तो सापडतच नव्हता. बरं. तर तेव्हा फोन मोबाईल वगैरे मोबाईल वगैरे काही हे नव्हतेच ते. मग मी म्हटलं की ठीक आहे आत्ता याच्यासाठी, म्हणून मी जे आधी कॉमिक्स करायचो त्याचं नाव छोटू होतं, छोटूची साहस आहे. अच्छा. तर म्हणून मी याचं नाव चिंटू ठेवलं. आणि मला ते वाटलं की चिंटू याला चांगलं होईल. आणि त्या 2 स्ट्रिप्स मी 2 का 3 स्ट्रिप्स पाठवून दिल्या सकाळला. दिवाळी अंकात त्या आल्या. त्याची फार दखल घेतली गेली नाही फ्रँकली. म्हणजे लोकांनी वाचले असतील ते, जसं आपण एखाद्या वाचून सोडून देतो तशा टाईपचं हे झालं. पण ते नाव प्रभाकरलाही आवडलं, चिंटू. बरं.
आणि मग आम्ही पुन्हा अजून काही स्ट्रिप्स तयार केल्या आणि मग म्हटलं की चला आपण आता या सकाळमध्ये दाखवूया, कारण माझे चांगले तसे संबंध होते. आणि मग आम्ही दोघंही घेऊन गेलो सकाळमध्ये, विजय कोळेकरांकडे घेऊन गेलो आणि ते म्हणाले की बसा तुम्ही, मी एक अर्ध्या तासात सांगतो. त्यांनी त्यांची मीटिंग वगैरे बोलावली. मग आम्ही तिथे म्हटलं की आता आपण एक महिन्याभराचं असं हे घेऊया, वेळ घेऊया आणि मग चिंटू सुरू मालिका करूया. सुरू करू. म्हणजे कसं की आपल्याकडे बँक तयार राहील. आणि मग अर्ध्या तासांनी त्यांनी बोलावलं आणि ते म्हणाले की तो एक चिंटू छापायला पाठवला आहे, उद्याच्या अंकात येईल, पुढचं चालू करा. म्हटलं अहो आम्हाला जरा तयारी करायची, एक थोडंसं काहीतरी तयार होऊ दे ना. नाही नाही कराल तुम्ही कराल, असं अच्छा. करून सुरू झाली. बरं. म्हणजे एकदम ते असं आलंच, आमच्यावर अंगावर आलंच, आलं. अंगावरच आलं. आणि मग ते शिंगावर घेतल्यासारखं आम्ही सुरू केलं आणि चिंटू मालिका सुरू झाली. म्हणजे इतकं असं सहज म्हणजे. सहजपणे ते सुरू पण झालेलं. हे करताना कुठल्याही कॅरेक्टरचे काही आपल्याला गोष्टी ठरवायला लागतात. करेक्ट म्हणजे चिंटू कसा असेल, चिंटूचं बरोबर. भावविश्व कसं असेल, करेक्ट त्याच्या घरी कोण कोण असतील, तो कसा विचार करत असेल, करेक्ट तो कुठल्या घरातला असेल, बरोबर म्हणजे त्याचा आर्थिक स्तर घरातला काय, बरोबर हे ह्याचं काय डिस्कशन झालं की असं काय नाही सुरूच झालं. सुरूच झालं. म्हणजे असं काही डिस्कशन झालं नाही. बरं. एकतर कसं चिंटू आणि मिनी ही दोन कॅरेक्टर आलेली होती, आई वडील आलेले होते. तर ही कॅरेक्टर आली होती. आणि दुसरं कसं आहे की माझं भावविश्व त्याचं भावविश्व हे साधारण, आम्ही दोघंही पेठेत राहणारे होतो, तर एक साधारण सारखेपणा होता त्यामुळे असं वाटलं नाही आम्हाला की फार काही त्याच्यात डिस्कस करायला आहे. ते होत जाणार बरं. आणि जसं होत जाईल तसं होत जाईल, बरं. इतकं सहज. म्हणजे आम्ही त्याच्यावर खूप असं काही लिहून काढलंय किंवा खूप काही विचार खूप केला, discussions झाले खूप असं काही? डिस्कशन झाले, काही नाही. या इतक्या सहजपणे ते किती सुरू छान. झालं वा. आणि तुम होत गेलं. पहिला चिंटू काय होता? हां, पहिला चिंटू जो होता तो टिपिकल जो आपला मराठी दिवाळी अंक असतात, तर एक रांगा लागल्यात दोन. तर एक हे दिवाळी अंक विकत घेण्यासाठी आणि दुसरी रांग होती दिवाळी अंक चालणाऱ्यांसाठी. अशा दोन रांगा. आणि चिंटू उभा आहे आणि पप्पू त्याला विचारतोय की काय रे तुम्ही कुठले रांग घेतले? तर चिंटू म्हणतो काही नाही, आम्ही शेजाऱ्यांच्याकडनं आणून वाचतो. किती गोड. तर वा. अशी एक सुरुवात झाली पहिल्या ह्याच्यात. आणि पुढे याचा विनोद तयार कसा व्हायचा? म्हणजे त्यात काही डिस्कशन व्हायची का की हो डिस्कशन तर व्हायची. डिस्कशन म्हणजे सुद्धा कसं, तुमच्या दोघांवर ट्युनिंग कसं असायचं? काय तुमच्यात बोलणं व्हायचं? चर्चा काय व्हायची? आता चर्चा वेगवेगळे, म्हणजे आता समजा प्रभाकर यायचा सकाळी माझ्याकडे, मग आमच्या जनरल गप्पा व्हायच्या, अगदी साधं इकडचं तिकडच्या गप्पा, कुचाळक्या वगैरे वगैरे असं सगळं. आणि मग हळूहळू काय बाबा पाऊस हे असेल तर पावसासंदर्भातलं, किंवा तो म्हणाला की अरे आज मी बिस्किट खाऊन आलो, तर मग बिस्किट खाताना ते बिस्किट पडतं चहात किंवा दुधात, म्हणजे चिंटूच्या दृष्टीने दुधात पडतं, याच्यावर काही हे करता येईल का? किंवा अगदी एक घ्यायचं की बाबा मुलांना क्रीम, म्हणजे तिथनं सुरू व्हायचा कुठेतरी ट्रॅक. मग मुलांना क्रीमची बिस्किटं आवडतात, तर त्याच्यावर एक केलेला मला चिंटू आठवतो की चिंटू आईला म्हणतो मला साधी बिस्किटं नको, मला क्रीमची बिस्किटं हवी. बरं, मग आई क्रीमची बिस्किटं येते. मग जे नेहमी मुलं करतात की ते ओढायची आणि मग ते फक्त क्रीम खायचं. व्हेरी असे तो खातोय आणि पुढच्या फ्रेममध्ये तो ती बिस्किटं जी असतात ती घेऊन पप्पांकडे येतोय. पप्पा तुम्हाला काही साधी बिस्किटं हवी आहेत का? किती गोड. वा. तर ही अशा डिस्कशनमधून, म्हणजे आता मोहर लागला असेल तर आमचे म्हणजे माझ्या ऑफिसच्या शेजारीच आंब्याचं झाड, मोहराचा वास येतो, अरे वास छान येतोय, मग मोहरावर आपण काही, आता मोहर म्हणजे मग जोशी काकू आल्या. करेक्ट. तर हे ह्याच्यातनं मग काहीतरी हे व्हायचं. मग कधीतरी आम्ही लहानपणी काय गंमती केल्या वगैरे वगैरे. बरं. या सगळ्यामध्ये तुम्हाला कोळेकर सरांनी सांगितलं की सुरू करा, मी छापायला देतो. बरोबर. आणि तुम्ही जसं म्हणालात की दिवाळी अंकामध्ये काही फार प्रतिसाद मिळाला नाही. बरोबर. असं कधी लक्षात यायला लागलं की याला रिस्पॉन्स मिळायला लागला आणि लोकांना आवडायला लागलं? एक तर आम्हाला पहिल्यापासून कॉन्फिडन्स होता की हे चांगलंच होणार. बरं. म्हणजे ते आपलं
पुणेरी कदाचित हे असेल की आपण करतो आपण ते करतो भारीच भारीच. असणार. तर तसा कॉन्फिडन्स घेऊनच आम्ही हे होतो. हम्म. आणि सुरुवातीला काय झालं माहिती आहे का, हम्म. लोकांना वाटायचं हे लहान मुलांसाठी आहे. हम्म. म्हणजे थोडंसं असं की अरे माझी मुलं वाचतात वगैरे अशा पद्धतीने हे व्हायचं. हम्म. मग ते अरे किती दिवस चालवणार आहात तुम्ही, कारण चाललंय महिनाभर चाललंय, 2 अजून महिने 1.5 झाले. महिना चाललंय, होय. अजून किती दिवस चालवणार तुम्ही. म्हटलं नाही आम्ही चालूच राहणार. काही जण म्हणतात, अरे तुझं नाव वाचल्यासारखं वाटलं कुठेतरी, हम्म. आम्ही काहीतरी हम्म. वेगळं हे करायचो. हम्म. पण एक 2-3 महिने गेल्यानंतर हळूहळू लोक म्हणतात अरे आम्ही वाचतो बरं का, हम्म. पण कल्पना जरा पुरवून वापरा, एकदम सगळ्या संपवून संपून नका. जाईल. हो. पण लोक मग मोठी लोक सुद्धा वाचायला लागली. आणि कारण आमचा उद्देशच तो होता की हे फक्त लहान मुलांसाठी नाहीच आहे. बरं. म्हणजे पहिल्यापासून हा पूर्ण फॅमिली कार्टून स्ट्रीप आहे, लहान मुलांपासून त्यांच्या आजी आजोबांपर्यंत. मला असं वाटतं यापूर्वी तुम्ही फॅमिली कार्टून स्ट्रीप कुठली रेफर केली होती, कुठली पाहिली होती? नाही मला नाही, नाही पण आठवत आहे. मी नाही कधी नाही, बघितली तशी म्हणजे मराठीत तर मराठीमध्ये नाहीये. नाहीच. नाहीच म्हणजे कार्टून स्ट्रीप एवढा काळ चालणारी फक्त. इनफॅक्ट मी फॅन्टम बिंटम बघितलेल्या आहेत, पण हो. त्या सगळ्या शौर्य कथा अशा असायच्या. करेक्ट करेक्ट. फॅमिलीला घेऊन एक जो हो हो नाही, तशा इंग्रजी आहेत, बरं. इंग्रजी आहेत हम्म. आणि त्याचाही आमच्यावर परिणाम होता. झालेलाच हे आहे, पण मराठीत नाही आहे. चिंटू कसा दिसेल याचं काही तुम्ही काही स्केचेस काढून ठेवले होते, असा दिसेल का, तसा दिसेल का, अं, त्याला जी इथं त्याची बट आणली. बरोबर आहे, बरोबर. तर तो सुद्धा असं झालं की पहिला जो काढला तोच फायनल झाला. म्हणजे एक थोडंसं काढताना मनात होतं की हा एक कॉमन किड, म्हणजे याला एक वसंत सरवटेंनी एक चांगला शब्द, कॅरिकेचरला अर्कचित्र असं आहे. होय. आणि हे अनेक मुलांचं मिळून एक अर्कचित्र असणार आहे की त्याचा चेहरा इनोसंट आहे, हम्म. पण त्याच्या कपाळावर जी बट आली आहे त्याच्यामुळे एक तो खोडकळ खोडकळ, खट्याळपणा खट्याळ- आलेला खट्याळपणा. आहे. हम्म. थोडासा ते Strip. पट्ट्यांचा शर्ट, त्याच्यामुळे एक थोडासा बंडखोर हम्म. असा एक फील येतो. हम्म. तर ते काढताना होत गेलं. म्हणजे खरं त्याच्यासाठी आम्ही काही फार अभ्यास केला किंवा फार चर्चा केली वगैरे असं नाही. मी असा काढला तर म्हणाले हा हे करूया, चालेल म्हणाला. इतकं ते सहज झालं. पण चित्रकलेमध्ये असं काही ठोकताळे असतात का? आता पट्ट्यांचा टी शर्ट म्हणजे बंडखोर किंवा थोडीशी बट म्हणजे खट्याळ, असं काही त्याचे ठोकताळे असतात तुमच्या नाही चित्रकलेमध्ये? ठोकताळे नाही, ते आम्ही बरं. मांडले ठोकताळे. तर तुम्ही केले? म्हणजे तसे काही ठोकताळे असं नसतं. नाही आहे. पण पूर्वीच्या याच्यात वगैरे काही कॉमिक्समध्ये ते चाचे वगैरे असे ते पट्ट्यांचे शर्ट वगैरे असं ते, किंवा असे रिबेलियस असं, त्यामुळे ते आमच्यावर इम्प्रेशन असू शकेल. म्हणजे मी आहे असं नाही म्हणणार, असू शकेल ते. आता मला असं, आणि एक बट जे आहे त्याच्यात खट्याळपणा असतोच. आणि आम्ही तो हिरो जेव्हा केला होता तेव्हा हिरो म्हणून आम्ही त्याच्याकडे कधीच बघितलं नाही. चिंटूकडे म्हणजे तो खटाळे, खोडकरे, हुशारे, पण बावळट पण आहे. म्हणजे जे आपण लहानपणी होतो ना, आपण कधी कधी हुशार असायचो, बावळट असायचो, कधी कधी आपली प्रचंड फजिती व्हायची. तेच तर इनोसन्स आहे ना. हा, तर ते सगळं आम्ही त्या याच्यात ते केलं. तुम्ही सकाळमध्ये करायला लागल्यानंतर 2 महिने, 3 महिने, 4 महिने झाले असतील, तुम्हाला असं वाटलं नाही कधी थांबणार आहे? नाही, हे चालवायचं असंच आम्हाला तुम्हाला खात्री होती. म्हणजे एक आपल्याला एक तोचपणा येतो किंवा आता ब्रेक घ्यावा असं वाटतो, असं नाही झालं कधी? नाही, एकतर तोचपणा कधी येऊन दिला नाही आम्ही चिंटूमध्ये. काय केलं त्यासाठी तुम्ही, तो न येऊ देण्यासाठी? चांगले चिंटू करायचे, नवीन, म्हणजे वेगळं काहीतरी. दरवेळा विषय तोच असेल, परीक्षा हा विषय असेल, पण त्याच्याकडे वेगवेगळ्या अँगलनी बघता येतं. किंवा पालकांच्या मुलांकडनं असलेल्या अपेक्षा, आम्ही जसं मुलांच्या नजरेतून पालकांकडे बघतो, पालकांच्या नजरेतून मुलांकडे, हे सतत चालू असायचं. कदाचित आजी आजोबांच्या नजरेतूनही कधीतरी बघायचो. तर हे सतत चालू असायचं. विषय जे आहेत ते असेच वेगवेगळे सतत राहतील आणि वेगळ्या अँगलनी. एकच विषय म्हणजे उदाहरणार्थ आम्ही एक हे केलं होतं की त्यावेळे तर माहिती आहे की एकतर तुम्हाला
डॉक्टर व्हायचं असतं किंवा Engineer इंजिनियर व्हायचं म्हणजे पालकांना असं हां, वाटत असतं. पालकांच्या अपेक्षा. तर मी विचारते चिंटूला की काय रे चिंटू, तू मोठेपणी कोण होणार? माझ्या बाबांसारखा डॉक्टर होणार का तुझ्या पप्पांसारखा इंजिनियर होणार? हम्म. चिंटू म्हणतो मी आजोबांसारखा पेन्शनर होणार आहे. तर हा एक अँगल झाला. ह्याच सिच्युएशनकडे वेगळ्या पद्धतीने बघता येतं. म्हणजे उदाहरणार्थ चिंटूचे आई पप्पा गप्पा मारत बसलेत आणि आई म्हणते चिंटू हल्ली इतके चौकस प्रश्न विचारत असतो, मला वाटतं मोठेपणी तो शास्त्रज्ञ होणार. बरं. पप्पा म्हणतात नाही नाही, ते ज्या पद्धतीने खेळणी मोडतो ना, मला वाटतं तो माझ्यासारखा इंजिनियर होईल. तेवढ्यात चिंटू बाहेरनं येतो आणि म्हणतो आई पप्पा बँडवाला होण्यासाठी काय शिकावं लागतं? तर हे मोठेपण इतक्या तुम्ही वेगवेगळ्या किंवा अजून एक जस्ट हे करतो की चिंटूला कुत्रा हवा असतो. म्हणजे 1991 पासून त्याला कुत्रा हवा आहे. तर कुत्रा तो चिंटू वेगळ्या पद्धतीने पप्पांकडे कुत्रा मागतो आणि पप्पा वेगळ्या पद्धतीने त्याला नाही म्हणतात. ह्याच्यात सुद्धा आम्ही खूप खेळ व्हेरिएशन केलेले. झाले. बरोबर. आणि दुसरं म्हणजे त्याची मांडणी. म्हणजे जसं विषयांचे वेगळे, तर चिंटू ज्या पद्धतीने ते स्ट्रिप फॉर्ममध्ये, म्हणजे आम्ही असं म्हणतो की आमच्यासाठी वर्तमानपत्रातलं 3 कॉलम बाय 5 सेंटीमीटर हा आमचा कॅनव्हास आहे. करेक्ट. आणि ह्यात रोज काहीतरी इंटरेस्टिंग द्यायचं. मग त्यात फ्रेम्सचे प्रयोग असतील की एखाद्या वेळे पूर्ण सिंगल फ्रेममध्येच एक सगळा चिंटू विनोद. असेल. हां. हां. किंवा त्यात 2 भाग केले असतील, 3 भाग केले असतील, 4 भाग. बरं ते करताना का केले यालाही एक काहीतरी लॉजिक असतं बरोबर. की म्हणजे तो कार्टुनिस्ट एडिटर असावा लागतो असं मला वाटतं. की एक स्टोरी आहे तुमच्याकडे आणि ती तुम्ही कमीत कमी याच्यात बसवायची आहे व्हिज्युअल्समध्ये आणि अशा पद्धतीने बसवायची की शेवटी पंच आला पाहिजे. करेक्ट. करेक्ट. तर ते खूप महत्त्वाचं आहे आणि हे करत असताना मी अधिकाधिक शिकत गेलो. ते इव्हन ते वाचणाऱ्याला पण ते इमॅजिन झालं पाहिजे. करेक्ट. म्हणजे नुसतं वाचणं नाहीये ते. ते कार्टून नाट्यच दिसतं समोर की काय होईल. करेक्ट. कार्टून आर्ट ही संवादाची कला आहे. म्हणजे मी पेंटिंग करतो ते मी म्हणतो मला हे झालंय, तुम्हाला असेल तर घ्या. सोलो आहे ते. तुम्हाला कम्युनिकेट झालं नाही तर काय माझा काय प्रॉब्लेम नाही. पण कार्टूनमध्ये तसं नाही. तुम्हाला संवाद साधता आला पाहिजे. तुम्हाला तुमची कल्पना पोचवता आली पाहिजे. म्हणजे कार्टून हे कला आणि कल्पना या दोन्हीचं मिळून कॉम्बिनेशन होऊन एकत्र समोर. मला आवर्जून आठवत होते चिंटूचं. म्हणजे मी परवा तुम्हाला बोललो पुलं केले तेव्हाचं. बरोबर. ते इतकं लागलं ना मला की काही नव्हतं. फक्त ती पुलंची पुस्तकं आणि चिंटू तिकडं तोंड करून बसलाय. काय होतं ते? मग मला आताही काटायला अंगावरती. अमेझिंग होतं ते. तर असे काही माइलस्टोन सांगू शकाल का की हे खूप गाजलं? किंवा आता पुलंचं जे केलं तुम्ही त्याची प्रोसेस कशी झाली होती? कसं तुम्ही केलं? एकमेकांशी बोलला नाही का फक्त तुम्ही केलं ते? नाही आयडिया कोणाची होती? तसं नाही. एकतर आमच्यात ही आयडिया कोणाची ती आयडिया कोणाची कधीच नव्हतं. बरं. अजूनही नाही. त्या दिवशी म्हणजे ॲक्च्युली आम्ही पुलं सिरियस होते, कळत होतं की आता काही फार दिवस वगैरे. पण आम्ही असा काही विचार केला नव्हता की पुलंच्या निधनावर आपण काहीतरी एखादा चिंटू करावा. म्हणजे ते जाईपर्यंत आम्हाला असं डोक्यातच नव्हतं. पण गेल्यानंतर प्रभाकर आला आणि म्हणाला की अरे आपण काहीतरी केलं पाहिजे. एकतर दोघांचेही अतिशय आवडते, सगळ्या महाराष्ट्राच्याच होते, पण आम्हालाही खूप हे होतं. तर तेव्हा मग काय करावं? मग असं एक प्रभाकर म्हणाला की त्यांचा फोटो समोर ठेवून चिंटू पुढे आहे का? म्हटलं नाही, हे नाही हे होणार. आमच्यात असंही व्हायचं की कल्पना आणि मग नाही वगैरे असं. प्रोसेस. करेक्ट. प्रोसेस व्हायचं. असं करत करत एक म्हणजे आमचं डिस्कस चालू असताना ते एक मी रफ स्केच केलं की तो पाठमोरा आहे वगैरे. अरे म्हणाला हेच म्हणजे आपल्याला म्हणायचं आहे ते हेच आहे. आणि मग ते फायनल वगैरे करून हे झालं. आणि फ्रँकली तेव्हा आम्हालाही वाटलं नव्हतं की असं एकदम इतका त्याला असा हे येईल वगैरे. त्यात सगळं होतं ना. सगळं होतं. म्हणजे आम्ही आमच्या मनापासून केलं होतं आणि खूपच चांगला म्हणजे त्याला प्रचंड प्रतिसाद. असे आणखी काही महत्वाचे चिंटू वाटतात का तुम्हाला की घटना घडली आणि तुम्ही ते केलं? फार घटनांवर आम्ही केलेलेच नाहीत. मी म्हटलं की चिंटू असा आम्ही शक्यतो करत होतो की तो कधी बघितला तरी तुम्हाला तो म्हणजे जे म्हटलं की आजच्या काळात सुद्धा 1991 मधला चिंटू लोकांना हे होते.
त्यामुळे तशा पद्धतीचं किंवा एखादं असे अनेक मधले येऊन गेले हो. की ह्याला एकदम खूप छान वगैरे. तुम्हाला म्हणजे आता जसं मी पुलंद सांगितलं तसे तुम्हाला आवडलेले किंवा खूप मॅसिव्ह रिस्पॉन्स आलेले कुठले लक्षात आहेत तुमच्या, की हे याला खूप रिस्पॉन्स मिळाला, अनपेक्षित होतं ते कदाचित? खरं तर तसं माहीत नाही, म्हणजे बरं. अगदी फ्रँकली माहीत नाही. बरं. आता फेसबुक किंवा याच्यावर सोशल मीडियामुळे कळतं की अरे याला इथे हे आहे. पण अदरवाईज कसं व्हायचं की मी कामात असायचो, त्यामुळे असं खूप लोकांशी तेव्हा संपर्क व्हायचा असं नाही की हां अरे आजचा हे झाला. ओव्हरऑल कधी कधी चांगलं. आता उदाहरणार्थ पावसाळ्यात आपल्या इथे नदीला पाणी वगैरे येतं, लोक हे हो. डोकून बघत असतात. हो. तर ते तेव्हा एक केलेलं चिंटू मला आठवतंय की असं पाणी म्हणजे असं टॉप अँगल घेतलेला आहे. चिंटू असा नदीकडे डोकून बघतोय, पप्पा आहेत मागे, आणि चिंटू म्हणतो पप्पा हे नदीचं पाणी कुठे जातं हो? तर पप्पा म्हणतात की अरे चिंटू, ही नदी मोठ्या नदीला मिळते आणि मोठी नदी पुढे समुद्राला मिळते. कुठल्याही वडिलांना असं काही विचारलं की ते जरा ज्ञान पाजणं हा एक आवडता हे असतं. तर ते म्हणतात की मोठ्या समुद्राला मिळते. पण का रे, का विचारतोस? चिंटूनं काही नाही, तुमच्या स्कूटरची किल्ली नदीत पडली म्हणून विचारतोय. तर हा त्यावेळचं ते वातावरण, ते त्याच्यामुळे तो अजून जरा हायलाईट होतो. इतर वेळा हा आवडेल लोकांना, पण त्यावेळेस पाऊस पडून गेलेला, नदीला पाणी, आणि त्यावेळेस तर ते अजून असं मजा येते, जिवंत होतं. तर असे अनेक आहेत. या सगळ्यामध्ये प्रोसेस कशी असायची? त्यांना आधी विनोद सुचायचा, मग तुम्ही चित्र काढायचा, की आधी तुम्ही चित्र काढायचं मग त्याच्यावर विनोद संवाद लिहिले जायचे? दोन्ही पद्धतीने होतं, दोन्ही पद्धतीने. म्हणजे एकतर कधी कधी प्रभाकर येताना माझ्या ऑफिसमध्ये आम्ही बसायचो, आणि प्रभाकर येताना कधी कधी काहीतरी कल्पना घेऊन यायचा. कधी कधी ती लगेच म्हणजे मला काही विचारही करावा लागायचा नाही की हे फायनल, किंवा नाही बाबा तेवढं हे नाही आहे, मग त्याच्यावर आमचं डिस्कशन सुरू व्हायचं. आणि मग त्याच्यातनं कुठेतरी शेवटची पंचलाईन ही का ही घेऊया, ही घेऊया, या पद्धतीने हे व्हायचं. किंवा कधी व्हायचं की त्याला काही कल्पना सुचलेली नसायची, मग मी काहीतरी स्केच, माझ्या डोक्यात काहीतरी आलेला एखादा हे विषय घेऊन स्केच करायला. क्रिकेट हे असेल तर क्रिकेट खेळतानाच जरी हे केलं, एखादी ॲक्शन काढली तरी त्याच्यावर काही सुचू शकतं. आणि मग पंच जो आहे तो कसा आणायचा, की हे वाक्य नको, ह्या वाक्यात असं केलं तर आणि परफेक्ट येत आहे. तर ह्या पद्धतीने देवाणघेवाण आमची सतत चालू असायची. पण या तुम्ही 20 वर्ष सकाळमध्ये 22 वर्ष, 22 वर्ष त्यातले 10 वर्ष पहिलेच 10 वर्ष सकाळ, मग 4.5 वर्ष लोकसत्ता, आणि मग पुन्हा सकाळ, अशी एकूण 22 वर्षाचा आमचा. या 22 वर्षामध्ये कधीच तुम्हाला असा ब्लॉक आला नाही की मला सुचतच नाही काय करायचं? नाही, बहुतेक एक से भले दो असं असावं. आणि आपल्या आसपास इतकं काही घडत असतं, थोडंसं तुम्ही विचार व्यवस्थित केला, काही हे झालं, आसपास बघितलं, अनेक विषय असतात, मग त्यातलं कुठले विषय निवडून त्यातनं काय काढायचं हे फक्त आपल्याला समजलं पाहिजे. तर तसा कधीच ब्लॉक आला नाही. मग यामध्ये जेव्हा तुम्ही सकाळसोबत 10 वर्ष होता आणि त्यानंतर ती पार्टनरशिप तिकडे लोकसत्ता बरोबर झाली, ती जी 10 वर्षानंतरचं का थांबलं? काय प्रॉब्लेम झाला होता तिथे? चिंटू बद्दल काही मतं वेगळी झाली होती की प्रायोरिटीज बदलल्या होत्या? नाही, हां, म्हणजे एकतर थोडंसं आपल्याला, म्हणजे तुम्ही अशा वयात असता त्यावेळे की तुम्हालाही वाटत असतं की आपण आपल्याला प्रूव्ह केलं पाहिजे. आपण 10 वर्ष आहेत, पण आपण स्वतःला प्रूव्ह केलं पाहिजे. आणि दुसरं थोडंसं एक असा फील यायला लागला होता की आपण टेकन फॉर ग्रँटेड होऊ का. म्हणजे तेव्हा संपादक बदलले होते, नवीन संपादक आले होते. आम्ही आता नवीन संपादक आल्यावर आपण जाऊन भेटतो ना, बरोबर. तर ते भेटायलाच मुळात काही वेळ गेला. म्हणजे आम्हाला काही अपॉइंटमेंटच मिळाली नाही. बरं, आम्ही अगदीच असे काही नवे नव्हतं, म्हणजे काही अगदी यांच्याकडे दुर्लक्ष करावे असे नव्हतो. आणि जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा एक जाणवलं की ही इज इग्नोरिंग अस. तर हे आम्हाला काही फार बरं वाटलं नाही. आणि आम्हाला असं काही हे नव्हतं की बाबा म्हणजे आपला आब राखूनच राहिलं पाहिजे. बरोबर.
हा आमचा कधी? हे होता. तर तो आम्ही पण मग यातून तुम्ही लोकसत्ताकडे गेला की लोकसत्ता तुमच्याकडे आलं? लोकसत्ता आमच्याकडे आलं असं म्हणायला हरकत नाही, कारण आम्ही फक्त बातमी हे केली की बाबा आम्ही आम्ही थांबलो. आम्ही आता थांबायचा विचार करतोय हम्म. असं हे केलं, तर त्यातनं झालं ते. लोकसत्ता आलेला रिस्पॉन्स कसा होता त्या पेपरला आलेला रिस्पॉन्स? लोकसत्ता अजूनही अनेक जण सांगतात की आम्ही चिंटू आवडीने वाचायचो. कारण मी काय त्यावेळी. विचारलं हे हा. की एक बॉन्डिंग तयार झालेलं असतं. Correct, चिंटू म्हणजे correct. सकाळ नाही, नक्कीच. आणि आणि तो अजूनही 10 मला ते वर्षाचा आहे आहेच. ते, की 10 वर्ष खूप मोठी असतात. हो, म्हणजे हो. अगदी सातत्यानं रोज 10 वर्ष भेटणं. करेक्ट. तर त्यानंतर तो बॉन्ड तयार झाल्यानंतर आपण अचानक दुसऱ्या घरामध्ये जातो. तर तो Correct. पेपर हे उत्तमच आहे. हो, बरोबर त्या आहे. पेपरबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. अगदी अगदी पण ही जी असोसिएशन आपण बदलतो पार्टनरशिप, त्याचा काही इम्पॅक्ट होतो का? खरं तर नाही. मी थोडंसं काय म्हणतात की घर बदलल्यावर एक थोडंसं एक वेगळेपणा आपल्यालाच वाटायला लागतो. तसं सकाळ मधनं लोकसत्तात जाताना अजून आमचा कम्फर्ट झोन काय होता की लोकसत्ताचे संपादक तेव्हाचे अरुण टिकेकर, ते आम्हाला कधीही भेटले ना, म्हणजे आमचं लोकसत्ता चालू असताना आमचं खूप कौतुक करायचे. म्हणजे ते म्हणायचे, अरे तुम्हाला आम्हाला पर्यायच सापडत नाहीये. म्हणजे असं अगदी आम्हाला तोंडावर सांगायचे. सो त्यांना चिंटू खूप आवडायचा. तर हा एक हे होता. दुसरं म्हणजे प्रभाकर इंडियन एक्सप्रेसमध्ये अनेक वर्ष काम करत होता आणि प्रभाकरचा स्वभाव म्हणजे मित्र जमवणे. बर. तिथले सगळे त्याचे एकदम चांगले मित्र. ॲडव्हर्टाईज म्हणजे मेनली म्हणजे त्याचं एडिटोरियल तर असायचंच, पण मॅनेजमेंटमधले वगैरे सगळे मित्र. त्यामुळे तोही एक कम्फर्ट झोन होता आम्हाला. म्हणजे असं काही हे नव्हतं की लोकसत्ता म्हणजे अगदी काहीतरी वेगळं आहे. तिथे पुण्यातले हे होते की मुकुंद संगोराम, तेही आमच्या ओळखीचे होते. म्हणजे तेवढे तसं आम्हाला फार असं काही हे झालं नाही. सकाळमधून लोकसत्तामध्ये गेल्यानंतर तुमच्या कॉन्टेंटला, म्हणजे चिंटू तर गेलाच आहे तिकडे, बरोबर, पण त्यातले जे विनोदाची धाटणी आहे, टेक्स्चर आहे, त्यात काही बदल करावेसे वाटले? नाही केले आम्ही. जो आहे तोच आम्ही आता कळत नकळत झाले असतील तर मला माहित नाही, पण मला असं वाटत नाही. कारण मी हे काय विचारलं तर मी पेपरमध्ये काम केलेलं आहे. बरोबर आहे. सकाळचा एक आपला क्राऊड असतो, एक भाषा असते. करेक्ट. पुढारीचा एक आपला क्राऊड असतो, भाषा. महाराष्ट्र टाइम्सची एक भाषा आणि लोकसत्ताची एक भाषा हो, असते. अगदी त्याचा प्रत्येकाचा क्राऊड वेगवेगळा आहे. बरोबर. सकाळवाला मटा वाचत नाही, मटावाला पुढारी वाचत नाही, पुढारीवाला लोकसत्ता वाचत नाही. जेव्हा आपण असा बदल करतो तेव्हा त्याच्या कॉन्टेंटमध्ये पण, त्याच्या आशयामध्ये पण, त्याच्या विनोदामध्ये पण काही बदल व्हावेत असं डिस्कशन झालं होतं का? नाही, ह्यात आम्हाला एक खात्री होती की लोकांना चिंटूच्या विश्वात यायला 1 महिना लागेल. आम्हाला बदलायचं नव्हतं, लोकांना त्या विश्वात आणायचं होतं. आणि एकदा तो समजला चिंटू की चिंटू, त्याचे मित्र कसे आहेत, राजू म्हणजे काय, राजूचं कॅरेक्टर काय, बगळ्याचं कॅरेक्टर काय, मिनी कशी आहे, आई पप्पा, जोशी काकू म्हणजे काय, हे एका पहिल्या महिन्यात कळलं की मग ते किंवा सगळा गेम आमचा आहे, इतकं ते आम्हाला क्लिअर होतं. की म्हणजे माझं तर असं म्हणणं आहे की हे आम्ही एक विश्व क्रिएट केलेलं आहे. म्हणजे कदाचित चिंटू तेव्हा एका अशा छोट्या बंगल्यात वगैरे असा, अजूनही तो तसाच राहतो, पण तो तिथे राहतो, ते त्याचं विश्व आहे. त्याच्या आसपासचे मित्र वगैरे ते त्याचं विश्व आहे आणि त्या विश्वात तुम्ही या. म्हणजे आता लगेच सगळे बंगले पाडून फ्लॅट होत आहेत, म्हणजे चिंटूनी लगेच फ्लॅटमध्ये जावं असं आम्हाला वाटतच नाही. म्हणजे आपण एखादं परदेशी, म्हणजे आता तुम्ही मगाशी वेताळ याचा, तुम्ही फॅन्टम वाचलं का वेताळ मला माहित नाही. वेताळ तर वेताळ जो आहे तो त्या गुहेत राहायचा ना. आपण कधी गुहा, कवटीचं हे शेप असलेली गुहा कधी बघितली, पण आपण त्या विश्वात जात होतो ना. त्यातला तो गुर्रन, रेक्स, टॉम, डायना, तर हे सगळं त्याचं विश्वात त्याच्यात तसं आमचं म्हणणं आहे की चिंटूच्या विश्वात तुम्ही येता. कधी तुम्हाला असा एक दबाव म्हणणार नाही मी, पण अशी मागणी आली का की चिंटूचं रूप थोडं बदला, त्याला थोडं मोठं करूया किंवा कॅरेक्टर आणखी वाढवा, असं काही आलं होतं? नाही. चिंटूला घरातून आता बाहेर काढा, त्याला बाहेर आणखी बाहेर जाऊ दे, परदेशातला चिंटू दाखवा, असं काही? नाही, काहीच हे नाही. आणि एक सांगितलंय की सकाळ किंवा लोकसत्ता कोणी आमच्यात इंटरफिअर केलं नाही कधी. म्हणजे आम्ही द्यायचो तो छापायचे ते, हा त्यांचा मोठा. कारण
नाही म्हटलं तरी डिस्कशन नव्हती, हा, ते म्हणू शकले असते हे नको म्हणून. हे नको वगैरे असं. हम्म. तर ते किंवा त्यांचा तो विश्वासही हे असेल. काय चिंटू करताना आपण काय पाळायचं असं काय ठरवलं होतं का तुम्ही, की हे पाळलं पाहिजे आपण? हे जे पाळणं आहे ना, ते आमचं एक पहिल्या 4-5 महिन्यात क्लिअर झालं होतं. म्हणजे प्रभाकरनी मला काही दिलं तर मी म्हणायचं, नाही चिंटू असं नाही वागणार, की त्याला समजायचं की काय हे आहे. तर काय वागणार नाही याच्यातनं तो काय वागेल हे तयार झालं. बरोबर. आणि ते फार आम्हाला डिस्कस करावंही नाही लागलं. पण तुम्ही काय पाळल्यात गोष्टी, की हे आम्ही कधी नाही दाखवलं? म्हणजे एकतर व्यंगावरनं कधी कोणाच्या किंवा जाडी किंवा अशा याच्यावरनं हे करायचं नाही, टीझिंग करायचं नाही. राजकारणाला फार कधी टच करायचं नाही. विनोदाची पातळी एक पातळी असते. करेक्ट. आपण जे विनोद वाचत मोठे आलो, पुलंचे असतील, जयवंत दळवी असते किंवा इतर अनेक हे खूप आहेत आहे, हो. आपल्या ह्याच्यात. तर ते विनोद, ती पातळी आपल्याला सांभाळली पाहिजे, हा एक हे होता. आणि ह्याच्यासाठी सुद्धा डिस्कशन नाही झालं. तो संस्कार होता, दोघांवरही होता तो संस्कार. त्यामुळे असं फार काही आम्हाला वेगळं काही करावं लागलं असं वाटलं झालंच नाही म्हणजे कधी. तुमच्या आवडीचे चिंटू कुठले कुठले आहेत, की तुम्हाला हे फार आवडले, की हे जमून गेले आम्हाला? खरं सांगायचं तर मला, कारण जेव्हा आम्ही चिंटू करायचो होता, आम्ही त्यातनं पूर्ण बाहेर पडलेलो असायचो पुढच्या चिंटूत. बरोबर. तर पण अगदी म्हणजे एक आत्ता म्हणजे मला करताना मजा आली. अर्थात तो अलीकडचा आहे चिंटू, की चिंटूची आई आता मॉल वगैरे आलेले आहेत. चिंटूची आई म्हणते की जा चिंटू हा शर्ट ट्रायल घे. आणि चिंटू ट्रायल रूममध्ये गेला आहे आणि सगळीकडे असे आरसे आहेत आणि त्याला सगळी ती प्रतिबिंब दिसत आहेत. आणि तो बाहेर येतो, आईला म्हणतो इथे नको, इथे काही प्रायव्हसीच नाही आहे. तर तो चिंटू करताना ती जी मधली फ्रेम होती की चिंटू, त्याची अनेक प्रतिबिंब, तर हे दाखवणं जे आहे ती खूप मजा आली होती मला. आणि ती मजा ह्या चिंटूवर आपलं चंद्रमोहन कुलकर्णी, तर त्यांनी त्याच्या फेसबुकवर लिहिलं होतं की मी यातलं प्रत्येक प्रतिबिंब बघत होतो, पण मला एकही चूक सापडली नाही. कारण प्रतिबिंब त्याच्या प्रतिबिंबाचं प्रतिबिंब असे. आणि हे करताना मजा, मी एन्जॉय केलं ते. तर अशी अदनमधनं एखादा कॅमेरा अँगल वेगळा असेल. मला आता प्रभाकर वाडेकरांची फार आठवण येते, ते असते तर आणखी मजा आली. अगदी की ते तुम्ही एका जणाच्या दोन. मला फारसं बोलावंच लागलं नसतं, कारण प्रभाकर इतका बोलायचा. आता हल्ली मी बोलायला लागलेलो आहे. या सगळ्या काळामध्ये लोकसत्तामधून पुन्हा सकाळमध्ये कसा आला तुम्ही? प्रचंड लोकाग्रहास्तव झालं का? नाही, असं वाटत नाही. पण त्यांनी विचारलं आणि त्यावेळी नेमकं लोकसत्तात काय झालं होतं की लोकसत्ताची मॅनेजमेंट पण बदलली होती. म्हणजे जे आमचे सगळे मित्र वगैरे होते ते सोडून वेगवेगळ्या ठिकाणी गेले होते. आणि संपादक पण म्हणजे रिटायर झाले होते वगैरे, असं बदलाबदली सुरू होती. त्यामुळे थोडासा एक विस्कट, व्यवस्थित म्हणजे काही हे नव्हते. पण जागा बदल होते, मॅनेजमेंट चेंज होते. नाही. आणि इवन कुमार केतकर होते तेव्हा संपादक, आणि तेही चिंटू आवडीने वाचायचे, आम्हाला खूप चांगलं हे द्यायचं. पण याच्यावर मॅनेजमेंटमधले लोक अगदीच कुठले तरी एकतर मराठी न कळणारे वगैरे असे आले होते. आणि तेव्हा सकाळची ऑफर आली, आम्ही घेतली. मग चिंटूला बरं वाटलं का पुन्हा घर वापसी झाल्यावर? खूप. म्हणजे आम्हाला सकाळ ते म्हणजे एकदम असं कम्फर्ट झोनमध्ये आल्यासारखं वाटतं. इकडे होतंच चांगलं लोकसत्तामध्ये, पण ते एक सकाळ माहेरी आल्यासारखा जो फील असतो. मग माहेरी आल्यानंतर चिंटू पुन्हा सुरू झालं आणि मग मला वाटतं चिंटू थांबलं 12मध्ये का? 2013 मध्ये. पण ते थांबलं याचं कारण काय? फक्त प्रभाकर वाडेकर गेले म्हणून? हो, प्रभाकरचं निधन झालं 2013 आणि असं नव्हतं की त्याला काहीतरी आजार झाला आहे, तो लांबपर्यंत चालला आहे आणि मग निधन. आज आहे उद्या नाही, इतकं फटकन असं ते हे झालं होतं. आणि तो एक शॉक हे होता की अचानक एकदम हे झालं होतं. आणि दुसरं कसं होतं की कॉपीराईटबद्दल मी खूप
आग्रही आहे असं मी बरं. म्हणतो. म्हणजे पहिला चिंटू 21 नोव्हेंबर 1991चा जो चिंटू आहे हं. त्याच्यावरही आम्ही लाईन टाकली होती, कॉपीराईट चारुहास पंडित प्रभाकर वाडेकर, बरोबर. जी आतापर्यंत कधी कुठल्याही नव्हतं. मराठी कार्टूनमध्ये नव्हती. बरं. म्हणजे जे लांबपर्यंत चालणारा हा जो विश्वास होता तो त्या लाईनमध्ये. बरोबर. तर जेव्हा तो गेला तेव्हा मी हे केलं की आमच्या दोघांचे कॉपीराईट होते. बरोबर. त्यामुळे प्रभाकरच्या फॅमिलीकडनं मला हे कॉपीराईट आयदर त्यांचं काय म्हणणं आहे हे विचारात बरोबर. घ्यायला पाहिजे. हो. आणि जर का हे असेल तर कॉपीराईट घेऊन मग मी एकटा करणं सुरू होऊ सोयीचं शकतं. आहे. बरोबर. त्यामुळे मला काही वेळ हवा होता. बरं. आणि मी सकाळला अर्थात मी सकाळला सांगताना सांगितलं की मी असं सांगायला होतं की काही काळासाठी मी चिंटू थांबवतोय, पण मी त्यांना चिंटू थांबवतोय असं सांगितलं. बरं. कदाचित ते त्या याच्यामुळे थोडंसं काहीतरी गडबड झाली असेल, बरं. आय डोंट नो. बरं. पण मी चिंटू थांबवतोय असं सांगितलं. मग ते आणि प्रभाकरची बायको चित्रा तिने मला अगदी लगेच सांगितलं होतं, म्हणजे हे सगळं झाल्यानंतर काही दिवसांनी मी तिच्याकडे बोलायला, त्यामुळे तू केलेलं आहेस काही, मला काही नको आहे वगैरे, पण ते किती असलं तरी व्यवहार हा एक खूप महत्त्वाचा असतो. बरोबर. आणि त्याप्रमाणे मग ते सगळं, कारण त्याची मोठी मुलगी होती, तिचंही लग्न झालेलं होतं, ती नुकतंच झालं, तिच्याही काही अपेक्षा वगैरे अशा. तर ते सगळं हे करून एक 6-7 महिने गेले मध्ये. आणि मग सकाळमध्ये मी अप्रोच केलं तेव्हा ते म्हणाले की आता नको, असं हे झालं. आणि या मधल्या काळात काय झालं, माझा जो व्यवसाय होता एक काष्टचित्र म्हणून जो एक व्यवसाय, तर थोडंसं मी त्याच्यावर लक्ष द्यायला लागलो तर तो खूप मोठ्या प्रमाणावर वाढायला लागला. मग थोडंसं माझं तिकडे झालं. मग एक 8-9 आणि या मधल्या काळात काय झालं की लोकांना वाटायला लागलं की अरे प्रभाकर नाही म्हणून यांनी बंद केलंय, म्हणजे असंच वाटलं नाही, असंच वाटलं सगळ्यांना म्हणजे की बाबा ह्याला लिहिता येणार नाही वगैरे. कारण त्यांना माहिती नव्हतं की चिंटू मी पण लिहितो, म्हणजे आमच्या ह्याच्यात कधी चित्रकार आणि हे लेखक असं नव्हतंच वरती. चारुहास पंडित प्रभाकर वाडेकर असं आमचं कंपार्टमेंट कधीच नव्हते. पण हे काही मी सगळ्यांना सांगू शकत नव्हतो की बाबा हे असं आहे तसं आहे वगैरे. आणि त्या प्रोसेसमध्ये मग म्हटलं की आता आपण सोशल मीडियावर चालू करू. आणि मग तेव्हा 2014मध्ये मी सोशल मीडियावर चालू केला. तेव्हा फेसबुकच होतं. फेसबुकवर चालू केलं होतं, त्यालाही चांगला म्हणजे तो वाढत गेला, ते 6 लाख फॉलोअर्स झाले होते फेसबुकवर. पण त्याच्यानंतरही थोडंसं माझं व्यवसायाकडे पुन्हा मी अजून वाढवत गेलो व्यवसाय, आणि चिंटू इतकाच मला तोही प्रिय आहे ऑफकोर्स. तर तो वाढत गेला आणि त्याच्यात खूप चांगले रिझल्ट्स मिळत गेले. त्यामुळे थोडं तिकडे तुमचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते खूपच मोठं आहे. कारण अख्खा एक काय म्हणतात, एक व्यक्ती म्हणा तुम्ही बहाल केली समाजाला. पण फक्त तो नाही तर त्याचे आई बाबा, त्याचा शेजार पाजार मित्र सगळेच ते आता आपले मित्र झालेले आहेत. हे सगळं असताना त्याच्यावर सिनेमा पण आला. 2 सिनेमे आले. तर आणि त्याचंही खूप कौतुक झालं. मग हे सगळं पकडून पुन्हा आपण चिंटू सुरू करूया किंवा पुन्हा आपण अप्रोच करूया असं नाही वाटलं का? नाही वाटलं. एक तर कसं आहे की मराठीत कार्टून हे आर्थिकदृष्ट्या फार परवडणार आहे असं नाही आहे. आता कदाचित झालेलं असेल, पण थोडासा तो एक हे होता. तरी मी एक सांगतो की वी वेअर बेस्ट पेड कार्टुनिस्ट, म्हणजे असं मी नाही म्हणणार, पण ते थोडंसं अवघड आहे. मग त्यापेक्षा इकडचं माझं जे आहे ते करून मला जेव्हा हवं तेव्हा मी चिंटू करत राहू शकतो. तुम्ही 1991मध्ये सुरू केली स्ट्रीप, त्याचं मानधन काय ठरलं होतं? हे जरा म्हणजे गमतशीर प्रश्न आहे. गमतशीर म्हणजे काय किंमत काय केली जाते? नाही, खरं सांगतो की त्यावेळी अक्षरशः कार्टूनला 40-50 रुपये मिळायचे. म्हणजे इवन दिवाळी अंकात येणाऱ्या वगैरे इतर कार्टूनला. पण आम्ही श्रेष्ठ असं आम्ही समजून आम्हाला 125 रुपये मिळाले. आणि त्यात काय आता असं म्हणतो ना, सलीम जावेद सुद्धा जेव्हा स्क्रीन प्ले वाल्यांना 500 रुपये मिळायचे तेव्हा त्यांना 1,500-2,000 रुपये मिळायचे. आम्हाला 3,500 दोघात मिळून मिळायचे, की जेव्हा मी माझ्या असिस्टंटलाही त्याच्यापेक्षा जास्त पगार देत होतो. तर ह्याच्यापासून ते सुरू झालं.
आणि ते त्यात वर्तमानपत्रांची काही, कारण त्यावेळेचं ते बजेटच हेच कमी होतं, असतं तसं आणि हे वर्तमानपत्रामध्ये असायचं. आणखी परिस्थिती घडी आणि अंदाज नव्हता. नव्हता. देऊ शकतात, माझं असं म्हणणं आहे, देऊ शकतात, फक्त हे. आणि दुसरं काय आहे की कार्टून स्ट्रीप या प्रकाराला एक वेगळं काय आहे की परदेशातल्या कार्टून स्ट्रिप्स आहेत त्या म्हणजे काय थ्रो अवे प्राईजला विकतात इथे, कारण त्यांचे एक एक कार्टून 2000 वर्तमानपत्रात विकलं जातं. 2000 वर्तमान 100 रुपये तरी त्यांना 2 लाख रुपये दिवसाचं हे झालं. असतं खरी मानधन. गोष्ट आहे. पण तर त्यामुळे सुरुवात हे होती, पण डटे रहो करत आम्ही आपलं करत होतो. 10 वर्ष आम्ही चांगलं आणि इतरांपेक्षा आम्हाला चांगलं मिळत होतं. चिंटू इतका लोकप्रिय झाला, तो का झाला एक, आणि असे इतर स्ट्रिप्स का नाही आल्या? लोकप्रिय होण्याचं कारण म्हणजे तो प्रत्येकाला एकतर आपलं बालपण वाटायचं मोठ्या माणसांना, मुलांना तो आपल्यातला एखादा मुलगा वाटायचा, आपल्या शेजारी आजी आजोबांना आपल्या शेजारचा एखादा किंवा आपला नातू वाटायचा. हे अगदी म्हणजे हे जाणवलेलं आहे मला. म्हणजे आम्हाला लोक सांगतात की अरे तुम्ही आमच्या घरात डोकवून जाता का? आमच्या घरात अगदी हेच घडलं होतं. तर हे जे आपल्या घरातलं आहे, हे पात्र आपल्या घरातलं आहे. म्हणजे आजसुद्धा एक फेसबुकवर तुम्ही बघा, वर्षा अशा काहीतरी नाव असलेल्या मॅडम आहेत. तर त्या रोज चिंटू म्हणजे जणू तो आपल्या घरातला मुलगा आहे अशा पद्धतीने त्याच्यावर कॉमेंट, म्हणजे वरचा जो विनोद असतो त्याच्यावर ते कॉमेंट करत असतात, चिंटू बाळा असं असं वगैरे. तर हे जे नातं जुळले, तो एक्झिस्ट करतो, एक्झिस्ट मुलांच्या दृष्टीने पण तो एक्झिस्ट करतो. म्हणजे अनेकदा असं व्हायचं की आई वडील मुलांना घेऊन यायचे, आम्ही कुठे बसलो असो दिसल्यावर, अरे हे काका आहेत ना, ते चिंटू करतात. ती मुलं आमच्याकडे अशी ब्लँक बघायची की यांचा काय संबंध, चिंटू हा चिंटू आहे, हे करतात म्हणजे काय, अशा पद्धतीने तो एक हे असायचं. तर ते पात्र इतकं आपल्या जवळचं वाटायचं प्रत्येकाला, अजूनही वाटतं. अजूनही मोठ्यांना आपलं बालपण वाटतं. पण मग चिंटू जर आवडलाय ना, तर मग चिंटू सारखे इतर कॅरेक्टर्स का नाही आले? आयदर इतरांकडनं किंवा तुमच्याकडूनच? नाही, आमच्याकडनं एकतर चिंटू रोज करणं हेच खूप मोठं आव्हान आहे, आणि दुसरं कॉस्टिंग हाही एक त्यातला दुसरा भाग आहे. म्हणजे एक चिंटू करायला 4 तास लागतात. अच्छा. त्याची कल्पना सुचवून त्याचं ड्रॉइंग, रफ स्केच, त्याचा विचार करावा लागतो. असं नाही की एक जस्ट कार्टून काढलं आहे असं नाही आहे. त्याचा कॅमेरा अँगल काय असायला पाहिजे, त्याचं क्लोजअप घ्यायचा, मिड शॉट घ्यायचा, हे सगळं विचार करून शेवटचा पंच कसा आणायचा. कॅमेरा अँगल घेताना सुद्धा त्याचे प्रयोग केले असतात किंवा फ्रेमचे प्रयोग केले असतात. तर तो सगळा विचार करून जेव्हा आम्ही चिंटू करतो, लोकांना हे माहिती नसतं की याच्यात एवढा विचार केला गेलेला असतो, पण तो केला गेला असतो. त्यामुळे ते लोकांशी सहज संवाद साधतं. चिंटूमुळं तुम्हाला ओळख मिळाली, महाराष्ट्रभर तुम्ही लोकांना माहीत झाला, तर चिंटूमुळं तुम्हाला मिळालेला सर्वात मोठा मान कुठला आहे, की हे एक्सपेक्ट नव्हतं मला, पण चिंटूमुळं मला हे मिळालं? सर्वात मोठा मान किंवा आनंद देणारा, समाधान देणारा, की हे अपेक्षित नव्हतं माझ्या कधी, की पण हे मला मिळालं असं? आम्ही नेहमी जे म्हणतो की चिंटू हे आपल्या आयुष्यातले छोटे छोटे आनंदाचे क्षण वेचत असतो, आणि मला जेव्हा मिळतात तेव्हाही असेच परत म्हणून छोट्या छोट्या, एखादा असा मोठा काहीतरी पुरस्कार वगैरे असं मला तरी काही आठवत नाही, किंवा मिळाला पुरस्कार काय काय मिळालेलेच आहेत, पण त्याच्यामुळे असा गगनभर आनंद व्हावा असं काही आपला स्वभाव नाही आहे. पण हे जे छोटे छोटे आनंद आहेत ना, की म्हणजे सुरुवात, आता चिंटू सुरुवातीला जेव्हा यायला लागला होता तेव्हा संपादकांना सोलापूरजवळच्या करमाळामधनं एका आजोबांचं पत्र आलं होतं. बहुतेक त्यांचे काय मुलं वगैरे कुठे इकडे शहरात असतील, इकडे नोकरीला वगैरे. तर ते म्हणाले की मला नातवाची खूप आवड होती, आता मला माझा नातू मिळाला. तर हा एक हे असतं, किंवा अनेक आहेत असे, म्हणजे मला आता एकदम पटकन आठवणारही नाहीत. एक मध्ये कोल्हापूरची एक प्रिया देशपांडे म्हणून एक मुलगी आहे, तिचा फोन आला होता.
माहिती आहे ना? हां. तर तिने चिकट वही, तिने शाळेत ज्या चिकट वह्या केल्या होत्या त्या माळ्यावर ठेवल्या होत्या आणि घर रंगवायला काढलं होतं. आणि घर रंगवायला काढलं म्हणून त्या मुलांनी बघा, तिचा मुलगा छोटा आहे, तर रात्री उशिरापर्यंत तो बघत हसत होता, असं तिने मला फोन करून सांगितलं होतं. असं जे हे असे छोटे छोटे आनंद आहेत असं मी म्हणतो. एखादा मुलगा चिंटू वाचत असताना बघणं मजा येते, म्हणजे तो इतका खुदू खुदू हसत असतो स्वतःशी आणि ते बघणं हे खूप हे छान अवघड आहे. वाटतं. म्हणजे 22-25 वर्ष सातत्यानं करत राहणं. आता 36 म्हणजे 22 वर्ष सातत्यानं तिकडे हो. आणि त्यानंतर आता हो म्हणजे तसा आता चेंडू 36 वर्षाचा झाला आहे. 36 वर्षाचा झाला. तरीही तो त्या वयोगटातल्या मुलांना हसवतो आहे, सर्वांनाच म्हणजे. बरोबर. तर हे खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आपण शेवटच्या टप्प्याकडे आलोय. अगदी. या सगळ्यामध्ये एक मला महत्त्वाचा प्रश्न वाटतो की तुम्ही चित्रकार आहात, तुम्ही खूप क्रिएटिव्ह आहात. तर चिंटूची दखल जेवढी जनमानसामध्ये घेतली गेली, मासमध्ये घेतली गेली, तुमच्या कलाक्षेत्रामध्ये तेवढी दखल घेतली गेली का? कलाक्षेत्रात हो, म्हणजे लोकांना मी चिंटू करतो हे माहिती आहे. काही जण अगदी कौतुकाने प्रेमाने वगैरे सांगतात, चित्रकार लोक. म्हणजे जसं आता यांनी सांगितलं, चंद्रमोहननी ॲप्रिशिएट केलं, तोही त्यांनी माझं कौतुक केलेलं आहे. तर असे हे झाले इंडिव्हिज्युअल्स. इंडिव्हिज्युअल. पण त्यांची एखादी संस्था असते, काही मोठमोठ्या चित्रकारांना गौरवणाऱ्या काही NGOज असतात, फाउंडेशन्स असतात, सरकार दरबारी म्हणा किंवा अशा या फाउंडेशन मार्फत या मोठ्या स्पॅनची दखल घेतली आहे का? नाही, उलट आम्हीच आधीच्या चित्रकारांची दखल घेतो. म्हणजे मध्ये मी कार्टुनिस्ट कंबाईन म्हणून एक व्यंगचित्रकारांची संस्था आहे आमची, त्याचा मी अध्यक्ष होतो. तर त्यावेळी मी हे वसंत सरवटे आणि शिद फडणीस यांना जीवन गौरव पुरस्कार दिले. मुंबईत एक मोठा कार्यक्रम केला सावरकर स्मारकमध्ये. आणि कारण यांची चित्र बघत आम्ही मोठे झालो, यांच्या चित्रांचा आमच्यावर प्रभाव आहे, त्यातलं काही चांगलं आम्ही घेतलं असेल, त्याचं काहीतरी हे आम्ही इथे आत्ता जे आहोत तो या पूर्वसुरींमुळे आहोत. तर त्यांचं ॲप्रिशिएशन आपण करायला पाहिजे. माझ्या वाचनात हे नाही आहे की चिंटूकारांना विशेष गौरवलं गेलंय, त्यांच्या कॉन्ट्रीब्युशनची दखल घेतली गेली आहे, त्यांच्या योगदानाबद्दल. आता मी आता आठवलं चित्रकारांचं, तर रवी परांजपे फाउंडेशनचा गुणीजन कला पुरस्कार मला मिळालेला आहे. आणि रवी परांजपे गेले त्याच्या पुढच्या वर्षी हा दिलेला आहे. तर त्यांनी जायच्या आधी जी यादी काढून ठेवली होती त्यात माझं नाव. किती छान. त्यांनी हो, आणि त्यांनी ॲप्रिशिएट पण केलेलं आहे. कारण एक माझ्या आता रोटरी वगैरे असे काही पुरस्कार पण मिळालेले. तर त्यात एक फिल्म होती, तर त्याच्यात त्यांनी चिंटूबद्दलचं ॲप्रिसिएशन आणि हे किती वेगळ्या प्रकारचं काम आहे हे केलेलं आहे. शिद फडणीसांनी कौतुक केलेलं आहे. या व्यतिरिक्त तुम्ही मगाशी जे काष्ठशिल्पाचं सांगितलं ते काय काम आहे तुमचं आता? ते अजून वेगळंच काम आहे. आणि एकतर मी जसं म्हटलं की ॲडव्हर्टायझिंग एजन्सी होती, मी आणि माझी बायको भाग्यश्री, आम्ही दोघं मिळून ते करायचो. आणि एक असा विशिष्ट लेवलला जरा कंटाळा यायला लागला की आपण सारखं लोकांच्या इच्छेप्रमाणे काम करतो, तर आपलं एक स्वतःचं काहीतरी असावं की जे आपण लोकांसमोर ठेवू, ते त्यांना आवडलं तर घेतील, असं काहीतरी करावं अशा विचारात होतो. आणि ते असताना आम्हाला लेझर टेक्नॉलॉजी बघण्यात आली, जी तेव्हा अगदी नवीन होती, इंडस्ट्रियल यूजसाठी वगैरे वापरत होते. आणि तेव्हा असं वाटलं की ह्याच्यातनं काहीतरी करता येईल. काय करता येईल माहीत नाही. ते आम्ही घेतलं मशीन आणि मग त्याच्यावर वेगवेगळ्या मटेरियल्सवर आम्ही ट्रायल्स घेत होतो. काच, कागद, ॲक्रेलिक, वूड. तर वूडची ट्रायल घेताना एक छान फील येतोय असं वाटलं. त्या वूडची क्वालिटी आणि रॉ वूड जे आहे, आम्ही तेव्हा रॉ वूड वापरत होतो. तर जनरली आपण पॉलिश केलेलं वूड सगळीकडे बघत असतो, पण वूड रॉ ठेवून त्याचे वेगवेगळे रंग, म्हणजे त्यात आम्ही डीपमध्ये शिरलो तेव्हा असं लक्षात आलं की लाकडात सुद्धा अनेक रंगछटा आहेत. अगदी जांभळ्या रंगाचं लाकूड, लाल रंगाचं लाकूड, काळ्या रंगाचं लाकूड. तर त्याचा वापर करून ती पॅलेट बनवून आपण त्यातनं चित्र करावी
आणि वेगवेगळ्या विषयांवर आम्ही चित्र केली. तो तुमचा पूर्ण म्हणजे ब्रेड अँड बटर त्याच्यावर आहे. हां, ब्रेड अँड बटर त्याच्यावर आहे. ॲड एजन्सी बंद करून टाकली. हां, ॲड एजन्सी बंद केली. म्हणजे करायची होती म्हणून आम्ही हे सुरू इकडे हे सुरू केलं. चिंटूचं काय पुढे होणार आहे? तुम्ही आता पुन्हा चिंटू सातत्यानं करणार आहात मगाशी सांगितलं. हो, तो आता आता कसा सुद्धा दिसणार मी आहे? जे करतो ते रोज मी करत नाही. मी आठवड्यातनं 2 वेळा वगैरे असं हे करतो. बाकीचे काही आमचे जुने आहेत तेच वापरतो. पण हे जे जुने जेव्हा ते सुद्धा लोकांना पूर्ण नवीन बरोबर. अनुभव देतात, नवीन आनंद देतात. कारण इतक्या वर्षात ते विसरले गेलेले असतात. तर ते पुन्हा आनंद एकदम नवीन फ्रेश असल्या हरकत. म्हणजे मी 2000 सालचा चिंटू जेव्हा आज टाकतो तो तेवढाच ताजा वाटतोय लोकांना. तर ही गंमत जी आहे ती पुन्हा हे केलं आणि चिंटू आता वाढवायचा आहे. बर. वाढवायचा आहे हा एक मनात विचार आहे. बर. तो कसा वाढवायचा आहे ते आता बघू आपण. वा. आणि तुमचे सारखे वा, 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 वा. छान हे केलं तो नाही, त्यामुळे तो अजून पोचेल असं मला चिंटू वाढला खात्री आहे. पाहिजे. कारण इतके वर्ष सातत्याने चिंटू करणं हे सोपं नाही आहे. त्याला खूप कन्सिस्टन्सी आणि ऑब्झर्वेशन खूप मोठं लागतं. तुमचं कॉन्ट्रीब्युशन अर्थातच मोठं आहे, तुमच्या दोघांचं सुद्धा, ते नाकारता येणारच नाही. पण या निमित्तानं जी मराठीत सुरू झालेली ही जी काही काय म्हणतात शृंखला आहे ती खंडित होऊ नये असं मला वाटतं. अगदी. तुम्हाला खूप शुभेच्छा. मला खात्री आहे की या निमित्तानं चिंटू चा जन्म आणि चिंटूचे काही किस्से तुम्हाला कळले असतील. खूप छान छान त्यांनी विनोद सांगितले जे आजही ताजे वाटतात मला. आणि त्या विनोदांची उणीव आज आजूबाजूला दिसते आहे की आपल्या जगण्यामध्येच छोटे छोटे विनोद घडत असतात. तर हे येत राहू देत, चालत राहू दे. पुढच्या पिढीला पण चिंटू दिसला पाहिजे. पण चिंटूबद्दल खूप गप्पा मारतोच आहे आणि चिंटूचे किस्से तुम्ही सांगताय. पण हे असं आहे की जर चिंटू काढणारा माणूस माझ्या समोर आहे तर त्याला मी असा कसा सोडू ना. तर त्यानं चिंटू काढावा आणि तो दिसावा अशी माझी फार इच्छा आहे. तर मी तुम्हाला विनंती करतो की आम्हाला ते शूट करायला आवडेल की चिंटू तयार कसा होतो. बरं. प्लीज तुम्ही मला काढून दाखवा. मला आवडेल. आता पूर्ण स्ट्रिप काढणं नाही, शक्य नाही, पूर्ण पण नको. चिंटूचं काढा. आपण एक हां, चित्र आम्हाला चिंटू काढूया. दिसला बास आहे. येस. मगाशी मी बोलताना चारुहासजींना सांगितलं की तुम्ही एक चिंटू काढून दाखवा. कारण अर्थातच ते त्याचे जनक आहेत. त्यांनी इतका सुंदर चिंटू काढला आहे. हां, तुम्ही व्हिज्युअल्स बघितलं असेलच. आणि याची गंमत अशी की जे मगाशी ते तुम्ही म्हणत होतात ना की चिंटूला रिलेव्हन्स असतो आजच्या आजूबाजूचा, तर याला एकदम त्याने मित्र म्हणतच रिलेव्हन्स दिल्यामुळे मला ते छानच वाटलं. आणि त्याला माईक पण आहे आमच्यासारखा. खरं तर चिंटूच आलाय इथे. चिंटूच आलाय. चिंटूच आलाय. आहे. चिंटूच्या वतीने मी बोललोय. किती छान. सो हे आता माझ्याकडे संग्रही राहणार आहे आणि ते छान मी फ्रेम करून घेईन. थँक्यू व्हेरी मच. मित्रमंडळीमध्ये आपण इथं थांबूया. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. चारुहासजी आता सोशल मीडियावर ॲक्टिव्ह झालेले आहेत. चिंटू पण ॲक्टिव्ह झालेला आहे. शिवाय मी सुद्धा आहेच. तुमच्या काही कमेंट्स असतील तर मला विचारा. मी डायरेक्ट त्या जरूर त्यांच्यापर्यंत पोहोचवीन. पण व्यक्त व्हा आणि सांगा हा एपिसोड कसा वाटला. थांबतो. भले ते घडो. थँक्यू सर.